नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण बघत आहोत पाड्यांची ट्रिक. या ट्रिकने कोणताही पाडा कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत. तर आपण बघूया पाड्यांची ट्रिक. बघा, 57चा पाडा असो, 58चा पाडा असो, 59चा पाडा असो, 99चा पाडा असो, 97चा पाडा असो, 96चा पाडा असो, 84चा पाडा असो, या सगळ्या प्रकारचे पाडे कसे तयार करायचे ते आपण पाहणार आहोत. लक्षपूर्वक पहा, काळजीपूर्वक पहा आणि याचा सविस्तर अभ्यास करा. आपले 2 चॅनल आहेत, एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, दुसरा आहे नागेश होळकर ऑफिशियल. या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. या दोन्ही चॅनलमध्ये शैक्षणिक व्हिडिओ आहेत, मनोरंजक आहेत, ज्ञानदायक आहेत, प्रेरणादायक आहेत, सगळ्या बाबीची सर्व माहितीचे व्हिडिओ आहेत. म्हणून त्या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. आणि ज्याला कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर करा. तर आपण बघूया आपण प्रथम 18चा टेबल. प्रथम आपल्याला 18चा टेबल बघायचा आहे. कितीचा? 18चा. प्रथम आपल्याला 1चा टेबल लिहावा लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे झाला 1चा टेबल. आता लिहू आपण 8चा टेबल. 8चा टेबल 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 7 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. हे झाला 8चा पाडा, हे झाला 1चा. ठीक आहे. आता बघा, प्रथम काय करायचं आपल्याला. आता आपण 18चा टेबल तयार करायला, तर प्रथम काय करायचं, ही लाईन सर्व कट करून टाकायची. कोणत्या टाकायची? या उजकडच्या, म्हणजे उजव्या बाजूची लाईन सगळी कट करून टाकायची. ही लाईन काय करायची, सगळी कट करून टाकायची. एकच स्थानची, उजव्या बाजूची म्हणजे एकच स्थानची ही लाईन काय पूर्ण कट करून टाकायची. आता ही कट केलेली लाईन इथे लिहून टाकायची. 6 4 2 0 8 6 4 2 आणि 0 लिहून टाकली, जरूर लिहून टाकली. आता हे सगळं कटून गेलं. राहिलं आपलं हे उरलेलं, याची काय करायची, ॲडिशन करायची. काय करायची? ॲडिशन. 2 ने किती? 3, म्हणजे 2 + 1 किती? 3. तर 3 + 2 किती होतात? 5. त्याच्यानंतर 5 होईल. 3 आणि 2 किती? 5. 4 आणि 3 किती? 7. म्हणजे 4 + 3 7. नंतर 5 + 4 9. इथे लिहायचे 9. 5 + 4 9. इथे लिहायचे 9. म्हणजे 5 आणि 4 9. आता इथं 6 + 4 10. म्हणजे 6 + 4 किती? 10. म्हणजे किती? 6 4 10. त्यानंतर 7 + 5 12. त्यानंतर म्हणजे 7 आणि 5 किती? 12. म्हणजे 8 + 6 14. ठीक आहे. 14 म्हणजे 8 आणि 6 किती? 14. 9 + 7 16. म्हणजे 9 आणि 7 किती? 16. 9 आणि 7 किती? 16. आणि लास्ट उरलं आपलं, लास्ट किती उरलं? म्हणजे 10 आणि 8 किती? 18. म्हणजे 10 + 8 18. हे झाला आपला 18चा टेबल. आता त्या पडताळा कसा करायचा? काय करायचं? 18 गुणा 2 ला 8 16 6 चालेल, 3 झाले 36. आले 36 बरोबर. आता तुम्हाला बघायचं 108 कसे आले, काय समजत नाही. 108 कसे आले मग बघा. आता बघा, आपण 18 1 2 3 4 5 6 ला करून 6 8 48 8 5 4 4 6 1 6 6 4 10 आले का? 108 बरोबर. असा पडताळा तुम्हाला करून बघता येते आणि पाडा आपला बरोबर आला की नाही, चुकला पाहिजे आपल्याला बघता येते. ते झाला 18चा पाडा. हा झाला 18चा पाडा. तर आता आपण मोठा पाडा घेऊ. कोणता घेऊ? मोठा. आता हे झाला 18चा पाडा. याचा चांगला सविस्तर अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. आता आपण पुढचा पाडा घेऊ, पुढचा मोठा घेऊ. आता मोठा पाडा. आता समजा आपण 96चा टेबल घेऊ. किती? 96चा. किती घेऊ? 96चा टेबल घेऊ. 96चा. मग प्रथम काय करा, 9चा टेबल, मग 6चा टेबल आहे की नाही. 9 थोडं वर लिहूया, पसंत वर. 96चा टेबल तयार करायचा. प्रथम 9चा पाडा तयार करू.
5चा तयार केला. आता आपण 6चा करू. झाला आपला दोन्ही पाड्या आपण तयार केले. दोन्ही पाडे तयार केले. एक 9चा 6चा टेबल तयार केला. आता आपण प्रत्यक्ष टेबल तयार करू. बघा आता प्रथम 9चा टेबल नंतर 6चा तयार केला. आता आपल्याला मिळून आपला 96चा टेबल म्हणजे 96चा टेबल तयार करायचा आहे. बघा 96 बघा पहिल्या आपल्या रूल प्रमाणे आपल्याला उजवीकडून बाजू एक स्थानची बाजू काय करायची, कट करून टाकायची. एवढी बाजू काय करायची, कट करून टाकायची. एवढी बाजू आपण कट करून टाकली का एवढी बाजू कट करून. तर आता मग ही कट केलेली बाजू इकडे लिहून टाकायची. कुठं लिहायची, उजवीकडे लिहायची. कुठं लिहायची, उजवीकडे म्हणजे 6च्या खाली उजवीकडे म्हणजे उजवीकडे लिहायची. म्हणजे एकक स्थानी लिहायची. कुठं लिहायची, एकक स्थानी लिहून 2 8 4 2 8 4 0 6 2 8 4 आणि 0 झालं. आता काय करा, ही लाईन कट करून टाकली. आता बघा ही आता याची ॲडिशन करायची. याची काय करायची, ॲडिशन. याची 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 त्याची ॲडिशन करायची. बघा आता करूया. 18 आणि 1 किती, 19. 18 आणि 1 किती, 19. आणि 27 आणि 1 किती होतात, 28 होतात. ठीक आहे. 27 1 28 म्हणजे 18 1 19 झाली आणि 27 आणि 28 झाली. बरोबर. आता 36 आणि 2 ते 37 38 किती, 38 म्हणजे 36 + 2 38. त्यानंतर 45 + 3 48 म्हणजे 42 आणि 3 किती, 48. त्यानंतर 54 + 3 57 म्हणजे 54 आणि 3 किती, 57. त्याच्यानंतर 63 आणि 4 किती होतात, 64 आणि 63 + 4 किती झाले, 67 म्हणजे 63 आणि 4 किती होतात, 67 होतात. त्याच्यानंतर 72 + 4 30 76 होतात. किती होतात, 76. 72 + 4 किती होतात, 76 होतात. म्हणजे 72 आणि 4 किती होतात, 76 होतात. 81 + 5 86 होतात. किती होतात, 86 म्हणजे 41 आणि 5 किती झाले, 46 झाले. आणि आता 90 आणि +6 किती होतात, 96 होतात. 90 + 6 96 म्हणजे 90 आणि 6 किती होतात, 96 होतात. मग असा झाला आपला पाडा तयार. आपण याची ॲडिशन केली, या सगळ्याची आपण काय केली, ॲडिशन केली. आणि हे आपण कसा पाडा तयार केला बघा. आपण काय केलं, प्रथम 9चा पाडा तयार केला, नंतर 6चा पाडा तयार केला आणि नंतर ही उजवीकडची लाईन सगळी कट करून टाकली. एकच स्थानची लाईन सगळी कट करून टाकली म्हणजे 6च्या खाली. सगळी लाईन काय कट करून टाकली आणि कट केलेली लाईन इकडे लिहून टाकली या 6च्या खाली. म्हणजे इकडे उजवी बाजूकडे म्हणजे एकक स्थानीकडे लिहून टाकली. मग नंतर आपण याची बेरीज केली. 18 आणि 19 27 आणि 1 28 36 आणि 2 37 38 45 आणि 3 48 54 आणि 3 57 63 आणि 4 67 72 आणि 4 76 76 आणि 81 आणि 5 86 आणि 90 आणि 6 96 90 आणि 6 96 हे आपण केलं. आता आपण बघा आता हे पाडा बरोबर आला की नाही याचा पडताळा आपल्याला करता येतो. कसा पडताळा करता येतो बघा. आपल्याला याचा पडताळा करता येतो. कसा करता येतो, तुम्ही काय करा, पडताळा करून बघा. 96 न 3 ला गुणा. 3चं काटाला 8 चा 1 3 9 27 आणि 1 28 आले काय एवढे, कुठे आहेत ते 288 आले की नाही. आता 96 न समजा तुम्हाला तुम्ही 6 ला जर गुणलं तर तेवढं उत्तर यायला पाहिजे. त्याचं 6 7 3 6 4 3 94 54 आणि 3 57 आले का 576 बघा. आले 576 आले. समजा तुम्हाला वाटलं की हे बरोबर नाही 768 बरोबर नाही असं तुम्हाला वाटलं समजा अंदाजे. मग किती लाईन 1 2 3 4 5 6 7 8 बघा. मग 96 न 8 ला 8 चं 48 ला 8 त्याची आली 4 8 9 72 4 4 बघा. आले की बरोबर, बरोबर. 4चा पडताळा करून तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर करता येते. तुमचा पाडा चेक करता येतो, व्हेरिफिकेशन करता येतो, पडताळा करता येतो. पडताळा करून तुमचा तुम्हाला पाडा बरोबर करता येतो. अशा प्रकारे आपण पाड्याची ट्रिक पाहिलेली आहे. याचा सविस्तर अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा.